प्रेमाच्या राड्या ह्या फिल्ममध्ये शिवा नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे लीडचं, आणि ते सुंदरसं मी माझ्या पद्धतीने 100% प्रयत्न केलं की ते कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडावं. आणि ही प्रेमाचा राडा मूवी ना, याच्यामधून एक मेसेज आहे कॉलेजच्या मुलामुलींसाठी, खूप चांगला मेसेज आहे. आमचे डायरेक्टर अवधूत सरांनी आम्हाला फिल्मच्या वेळेस खूप साथ दिली. आमच्याकडून जे काही पाहिजे ते त्यांनी काढून घेतलं आणि आम्ही जेवढं आमच्याकडून होईल तेवढं चांगलं प्रयत्न केले. तर माझी विनंती आहे की सर्वांनी हा फिल्म बघावा. मराठीमध्ये हा पहिला असला मूवी आहे जो कधी याच्या पहिला अशी स्टोरी झालेली नाही आहे. मॅडम, आमच्या प्रेक्षकांना या चित्रपटात तुमचं पदार्पण किंवा फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण कसं झालं याच्याबद्दल 2 शब्द सांगाल का? नमस्कार, मी ऐश्वर्या घोडके. माझं याच्यामध्ये ह्या मूवीमध्ये लीड कॅरेक्टर करते. त्याच्यामध्ये कांचन या नावाचं कॅरेक्टर आहे. म्हणजे माझं हे सांगत म्हणजे माझं असं स्वप्न, माझं लहानपणापासून स्वप्न होतं की हां मी मूवीमध्ये यावं, पण असे मेसेज हा आहे सर, आजकालचे मुलं मुली प्रेम करतात आणि आईबापानं त्यांना लहानपणापासून जे मोठं केलंय ना ते सगळं ते विसरतात आणि ज्याच्यावर त्याचं प्रेम असते त्याच्यासोबत ते पळून जायला बघतात आईबापाला सोडून. तर आजकालच्या मुलामुलींनी असं करू नये, याच्यावरती हा प्रेमाचा राडा चित्रपट आहे. व्हेरी नाईस. या चित्रपटामध्ये 4 सुरेख गाणे आहेत. त्या चारीच्या चारी गाण्यापैकी सगळ्यात जास्त तुम्हाला कुठलं गाणं आवडलं? नाही, असे काही नाही, चारी पण गाणे हिट होण्यासारखे आहेत आणि सगळेच गाणे म्हणजे नावं ठेवण्यासारखे एक पण गाणं नाही आहे त्याच्यामध्ये. प्रेक्षकांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा अशी आपण प्रेक्षकांना विनंती तर करू. त्याचबरोबर प्रेक्षकांनी बाहेर जाऊन इतरही प्रेक्षकांना ओढावं यासाठी या चित्रपटात काय आहे? यासाठी खूप काय आहे. म्हणजे नवीन आताचे मुली कसे की हां प्रेम करतात, मुलगा मुलीला धोका देतो, मुलगी असं काही असते ना, सर्वांना माहितीच आहे. पण आमची मूवी अशी आहे की हां बाबा काहीतरी शिकवू देते, त्या मूवीतून काहीतरी भेटतं. बरं, हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येतोय. त्या दरम्यान आर्टिस्टांना इतरही चित्रपट मिळालेले असतात. तर ह्या चित्रपटाचा नंतरचा तुमचा कुठला चित्रपट आहे? या चित्रपटाच्या नंतर अजून तर काही झालेलं नाही सर. पण तुझा बाळा? नाही, अजून पण काही नाही. मी फर्स्ट टाइम ह्या याच्यामध्ये आले, अजून काहीच नाही आहे माझं. ओके.